ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री नवनाथ कथासार अध्याय 38. चरपटीच्या उत्पत्तीची कथा अशी आहे की पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयी सर्व देव, दानव, हरिहर, ब्रह्मदेव आदी करून देवगण जमलेले होते. ज्यावेळी पार्वतीचे अप्रतिम लावण्य रूप पाहून ब्रह्मदेवास काम उत्पन्न झाला, तो त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्यपतन झाले. तेव्हा ब्रह्मदेवास संकोच वाटला व त्याने ते वीर्य टाचेने रगडले. ते पुष्कळ ठिकाणी पसरले. त्यापैकी एक बाजूस गेले व त्याचे 60,000 भाग झाले व त्यापासून 60,000 वाल्यखिल्य ऋषी निर्माण झाले. दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता. तो सेवकाने केर झाडून काढला, त्यात गेला. पुढे लग्नाविधीनंतर लज्जा होमाचे भस्म व तो केर सेवकांनी नदीत टाकून दिला. त्यात ते रेतही वाहत गेले. पुढे ते एका कुशास म्हणजे गवतास अडकून तेथेच त्यास भरून राहिले व तेथेच बरेच दिवस राहिले. त्यात पिपलायन नारायणाने संचार केला. तोच हा चरपटीनाथ. हा मुलगा 9 महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला. सत्यश्रवा या नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहत असे. तो सुशील व वेदशास्त्रात निपुण होता. तो एकदा भागीरथी तरी दर्भ आणण्यासाठी गेला असता कुशाच्या बेटात गेला. तेथे त्याने त्या मुलास पाहिले. तो मुलगा सूर्यप्रमाणे तेजस्वी दिसत होता. त्यावेळी सत्यश्रवाच्या मनात त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या. असे हे तेजपुंज बाळ कोणाचे असावे बरे? उर्वशी तर हे आपले मूल टाकून गेली नसेल ना? किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जेलदेवता तर येथे घेऊन आल्या नसतील ना? अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या. तो मुलाकडे पाहत पण त्याला हात लावना. आपण यास घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात आला. पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना. अशा तऱ्हेने विचार करत तो काही वेळ तेथेच उभा राहिला व मुलगा हातपाय हलवून रडत होता. तेवढ्याच वेळात पिल्लपायन नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी त्या मुलांवर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुदीन मानून कृतकृत्य झालो असे मनात आणले. मुलांच्या अंगावर देव फुले टाकीत ती सत्यश्रवा काढी. देव एकसारखी फुले टाकत पण सत्यश्रवास ती दिसत नव्हते. त्यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व पिशाचाचा सर्व खेळ असावा असे त्याला वाटले. जो जीवाशी अशा धरून दर्भ घ्यायचे सोडून चपळाईने पळत सुटला. ते पाहून देव हसू लागले व सत्यश्रवा पळू नको, उभा राहा असे म्हणू लागले. हे शब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धूम पळत सुटला. सत्यश्रवाची भीती घालून तो मुलगा त्याच्या हवाली करावा म्हणून देवांनी नारदास पाठवले. नारद ब्राह्मणाचा वेश घेऊन सत्यश्रवा पुढे येऊन उभा राहिला. सत्यश्रवा भयाने पळत असल्यामुळे धापा टाकत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते. तितक्यात ब्राह्मण रूपी नारदांनी त्यास उभे करून घाबरण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले. नारदांनी त्यास एका झाडाखाली घेऊन गेले व सावलीत बसून स्वस्थ वृत्तांत सांगितला. तसेच ही भूचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी नेऊन त्याचा सांभाळ करण्यास सांगितले. शेवटी नारद त्यास असेही म्हणाले की मी जे तुला हे वर्तमान सांगितले ते देवांचे भाषण असून त्यावर भरवसा ठेवून मुलास घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर. तरी पण माझे स्वर्गात कसे कळले ते सत्यश्रवास संशय उत्पन्न झाला व क्षणभर उभा राहून तो पाहू लागला. नारदांच्या कृपेने देव त्याच्या दृष्टीस पडले. सत्यश्रवाने नारदांस म्हटले की तू सांगतोस ही गोष्ट खरी. मला येथून देव दिसत आहे. पण तू आता माझ्याबरोबर चल व तो मुलगा तेथून काढून माझ्या हातात दे. हे त्याचे म्हणणे ब्राह्मणरूपी नारदांनी कबूल केले. ते दोघे भागीरथीच्या तटी गेले. तेथे नारदाने आनंदाने मुलगा सत्यश्रवाच्या स्वाधीन केला व त्याचे नाव चरपटीनाथ असे ठेवण्यास सांगितले. हेच नाव ठेवावे असे देव सुचवित आहे असेही त्यास सांगितले. नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरी आला. सत्यश्रवाची स्त्री चंद्रा परमपरतिव्रता असून मोठी धार्मिक होती. तो तिला म्हणाला, मी दर्भ आणण्यासाठी भागीरथी तरी गेलो. देवाने आज आपणास हा मुलगा दिला. याचे नाव चरपटी असे ठेवावे. त्याच्या योगाने देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले असे सांगून सर्व वृत्त थोडक्यात त्याने तिला सांगितले. हे ऐकून तिला
खूप हर्ष झाला. ती म्हणाली, आज दर्भाच्या निमित्ताने वंशवेल आपल्या हाती आली. असे बोलून तिने मुलास हृदयी धरले. तिने त्यास न्हाऊ घालून स्तनपान करवले व पाळण्यात घालून त्याचे चरपटी असे नाव ठेवून ती गाणे गाऊ लागली. पुढे तो मुलगा उत्तरोत्तर वाढत चालला. 7व्या वर्षी त्याची सत्यश्रवाने मुंज केली व त्यास वेदशास्त्रात निपुण केले. पुढे एके दिवशी नारदाची स्वारी भ्रमण करत करत त्याच गावात आली. आगंतुक ब्राह्मणाच्या वेशाने नारद सत्यश्रवाच्या घरी गेला. त्याने चरपटीनाथास पाहिले. त्यावेळेस त्याचे वय 12 वर्ष होते. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपटीची उत्पत्ती असल्यामुळे तो आपला भाऊ असे समजून त्याचा विशेष कळवळा येईल. चरपटीनाथास पाहिल्यानंतर नारद तेथून निघून बद्रिकाश्रमात गेले व तेथे त्याने शंकर, दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ यांची भेट घेतली. चौघेजण आनंदाने एका ठिकाणी बसले असता गोष्टी बोलता बोलता चरपटीचा मुळारंभापासून वृत्तांत त्यास नारदांनी सांगितला. तो ऐकून शंकराने दत्तात्रेयास सांगितले की तुमची मर्जी नवनारायणास नाद करण्याची आहे. त्या अर्थी चरपटीस आपण दीक्षा देऊन नागपंथात आणावे. त्यावर दत्तात्रेयांनी म्हटले की पश्चातापा वाचून हित करून घेता येत नाही. चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहता येईल. त्यावर नारदांनी म्हटले की ही खरी गोष्ट आहे. आता चरपटीस पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करतो, पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी. इतके दत्तात्रेय सांगून नारद पुन्हा त्या गावी सत्यश्रवाकडे आला व त्याने आपण विद्यार्थी होऊन राहतो, मला विद्या पडवावी अशी त्यास विनंती केली. सत्यश्रवाने त्याच्या म्हणण्याला होकार दिला. नारदास तो कुलंब नावाने हाक मारी. मग कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करू लागले. सत्यश्रवा ग्रामजोशी होता. एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण होते म्हणून त्याने सत्यश्रवास बोलवले, परंतु सत्यश्रवा स्नानसंध्येत गुंतल्यामुळे त्याने चरपटीस पाठविले व सोबत कुलंबास मदतीस दिले होते. तो संस्कार चरपटीने यथाविध चालवल्यावर यजमानाने त्यास दक्षिणा देण्यासाठी आणली. त्यावेळी काहीतरी कुरापत काढून व तंटा करून चरपटीने संसारावरचे मन उडावे असा नारदांनी बेत योजून तो चरपटीस म्हणाला, तू यावेळेस दक्षिणा घेऊ नकोस, कारण दोघे विद्यार्थी अजून अज्ञान आहोत. दक्षिणा किती घ्यायची हे आपणास समजत नाही व यजमान जास्त न देता कमीच देतील. घेतल्या वाचून तू घरी चल. मागाहून क्षत्रियश्रवा येऊन दक्षिणा घेईल. त्यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हाती घरी कसा जाऊ. तेव्हा नारद म्हणाला, तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाही. हे ऐकून चरपटी म्हणाला, मी यजमानांपासून युक्तीने पुष्कळ दक्षिणा काढून घेतो. वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखविल्यावर बाप कशासाठी रागा भरेल, उलट शब्बासकी देईल अशी त्याची भाषणे होत आहेत. तितक्याच यजमानांनी थोडीशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली. नारदांनी आधीच कळ लावून दिली होती, तशाच दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाली नाही. म्हणून चरपटीस राग आला. तो यजमानास म्हणाला, तुम्ही मला ओळखले नाही. हे कार्य कोणते, ब्राह्मण किती योग्यतेचा, त्याच्या योग्य दक्षिणा किती द्यायची याचे तुम्हाला बिलकुल ज्ञान नाही. ते चरपटीचे भाषण ऐकून यजमान म्हणाला, मुला ऐकून घे. तुला पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी, पण यजमानास सामर्थ्य नसेल तर तो काय करेल. तेव्हा चरपटी म्हणाला, अनुकूलता असेल त्यानेच असली कार्य करण्यास हात घालावा. अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल उभयांची बरीच बोलाचाली सुरू झाली. हे पाहून चरपटीने दक्षिणेकडे यजमानांशी मोठा तंटा करून त्यांचे मन दुखवल्याचे वर्तमान नारदांनी घरी जाऊन सत्यश्रवास सांगितले आणि त्यास म्हटले, चरपटीने निष्कारण तंटा केला, त्यामुळे आता हा यजमान मात्र तुमच्या हातातून जाईल. यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार. आज चरपटीने भांडून तुमचे बरेच नुकसान केले. आपण पडलं याचक अर्जव करून व यजमानास खुश करून त्यापासून पैसे घेतले पाहिजेत. नारदांनी याप्रमाणे सांगितल्यावर सत्यश्रवा रागवला व पूजा आटपून लगेचच यजमानांकडे गेला. तेथे दोघांची बोलचाली चालली होती ती त्याने समक्ष ऐकली. ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानांबरोबर भांडल्याबद्दल त्याने खाडचण त्याच्या तोंडात मारली. चरपटी अगोदर रागात होता, तशाच बापाने शिक्षा केली. या कारणाने त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पश्चातापाने निघून गावाबाहेर भगवतीच्या देवळात जाऊन बसला. नारद अंतशिक्ष त्याच्या लक्षात हा प्रकार येऊन त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला. दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून तुम्ही कोण, कोठे राहतात म्हणून विचारले. तेव्हा चरपटीने सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदांनी बोलून दाखवले की त्या सत्यश्रवा ब्राह्मणाला वेड लागलेले दिसते.
विचाराने मुलगा मात्र हातातला घालवला. त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चळली. खचित, आता तू पुन्हा त्याला तोंड दाखवूच नको. खुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा. याप्रमाणे नारदांनी सांगतात चरपटीस पूर्ण पश्चाताप होऊन त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरवले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला, तुम्ही माझ्या घरी जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे कुठेतरी अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करून राहू. तो ब्राह्मणरूपी नारद कुलंबास आणण्यासाठी उठून बाहेर गेला. थोड्या वेळाने कुलंबाचा वेश घेऊन आला. नंतर क्षत्रिशवापाशी न राहता अनंतर कुठेतरी जाऊन अभ्यास करून राहू असा कुलंबाचाही अभिप्राय पडला. मग ते दोघे एके ठिकाणी एकमताने राहण्याचे ठरवून तेथून निघाले. ते बरेच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले की आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊ व बद्री केदाराचे दर्शन घेऊन नंतर काशीत जाऊन तेथे विद्याभ्यास करू. हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला. ते दोघे बद्रिकाश्रमात गेले. तेथे देवालयात जाऊन त्यांनी बद्रिकेश्वरास नमस्कार केला. तितक्यात दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ प्रगट झाले. कुलंबाने दत्तात्रेयांच्या पाया पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला. चरपटीही दोघांच्या पाया पडला व हे उभयंता कोण आहेत म्हणून त्यांनी कुलंबास विचारले. कुलंबाने त्यांची नावे सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटले की या देयाला नारद म्हणतात. तुझे कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेश घेतला. हे ऐकून चरपटी नारदांच्या पाया पडून दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला. तेव्हा नारदांनी त्यास सांगितले की आम्ही तिघे तुला प्रगट दर्शन देऊ, परंतु गुरुप्रसादा वाचून आम्ही तुला दिसणार नाही. एकदा गुरुने कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसेल. ते ऐकून चरपटी म्हणाला, तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढू? तरी आता तुम्ही मला येथे अनुग्रह देऊन सनात करावे. तेव्हा नारदांनी दत्तात्रेयास सूचना केली. दत्ताने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला. तेव्हा त्याचे अज्ञान लगेचच जाऊन त्यास दिव्य ज्ञान प्राप्त झाले. चरपटीनाथास त्याचे दर्शन झाले. त्याने तिघांच्या पायावर मस्तक ठेवले. या संधी शंकरानेही प्रगट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले. त्यांच्या तोंडावरून हात फिरवला आणि विद्याभ्यास करून नागपंथ देण्याबद्दल दत्तात्रेयास सांगितले. मग दत्तात्रेयाने त्या सर्व विद्या पडवल्या. संपूर्ण अश्रविद्येत वाकबगार केले व तपश्चर्येस बसवले. पुढे नाग अश्वस्ती जाऊन 12 वर्ष राहून वीर साधन केले व 9 कोटी 7 लक्ष साबरी कवित्व केले. त्या सर्व देवांनी येऊन आशीर्वाद दिले. नंतर श्री दत्तात्रेय गिरणारी पर्वती गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाले. त्यांनी रामेश्वर, गोकर्ण, महाबळेश्वर, जगन्नाथ, हरिहरीश्वर, काशी आदी करून बहुतेक तीर्थ केली. त्यांनी पुष्कळ शिष्य केले. त्यातून सिद्धकला जाणारे 9 शिष्य उदयास आले. या अध्यायाचे वाचन केले असता, पठन केले असता हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतात. मित्रांनो, नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.